बातमी राज्य मंत्रिमंडळामधल्या अडचणीमध्ये सापडलेल्या मंत्र्यांनी शनिदेवापुढे नतमस्तक होण्याचा सपाटा लावलाय। आज माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्ह्यामधल्या शनिमंडळ गावामध्ये जात शनिदेवांचं दर्शन घेतलं। विधान परिषदेमध्ये रम्मी केल्याच्या आरोपावरून कोकाट्यांवर मंत्रिपदाच्या राजीनाम्याची टांगती तलवार आहे। मंत्रिपद जाण्याची शक्यता असलेले आणखी एक मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूरला जात शनिदेवांची पूजा केली होती। मंत्रिपद जाण्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। शनिदेवाचं दर्शन घेत कोकाटेंनी शनिदेवाची पूजा केली। विधान परिषदेत रमी खेळल्याच्या आरोपात माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत। बनावट कागदपत्र सादर करून घर लाटल्याचाही कोकाटेंवर आरोप आहे। शासकीय सदनिका प्रकरणात त्यांना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षाही ठोठावली आहे। शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरूनही कोकाटेंवर टीका झाली होती। मी शनीश्वर महाराजांना पाहिलं, आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली 7.5 वर्ष हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे। शेवटी त्यांनी परमेश्वराकडे, आता ह्या सरकारमधले अनेक मंत्री परमेश्वराचा धावा करतायत। काही लोकांना मंत्रिपद पाहिजे, ते त्या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे, ते त्याप्रमाणे परमेश्वराचा आणि वेगवेगळ्या पूजा करतात। संपूर्ण भारतामध्ये शनी 7.5 मुक्तिपीठ एकच, ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ हे गाव। आणि राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक मालक असलेले भगवंत शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून नवसाला पावणाऱ्या अशा या शनी मांडळ तीर्थक्षेत्री शनिदेवाचरणी साहेबांनी इथे मागणी केलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राला सुख दे, शांतता दे, पाऊस पर्जन्य चांगलं मिळू दे। माणिकराव कोकाटेंना सोमवारी राजीनामा द्यावा लागू शकतो। सोमवारी अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची चर्चा होणार आहे। कोकाटे आणि इतरांशी बोलून मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलतो। इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलतो। काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाटांनी सुद्धा शनिदेवाचं दर्शन घेतलं होतं। पैशांची कथित बॅग जवळ असल्याचा शिरसाटांचा व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला होता आणि या व्हिडिओनंतर शिरसाट वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। छत्रपती संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेवरूनही शिरसाटांवर आरोप झाले। शेंद्रा MIDC मधला भूखंड मुलाच्या नावे खरेदी केल्याप्रकरणीही त्यांच्यावर आरोप झाले होते। गेल्या काही दिवसापासून काही संकटाची मालिका माझ्या समोर चालू होती आणि मनामध्ये एक भावना होती की जावं एकदा शनिदेवांना सुद्धा दर्शन घ्यावं, विचारावं का, आणि म्हणून असं कुटुंब सहपरिवार आम्ही शनिदेवतेच्या दर्शनाला आलो। कधीही माणसाकडून काही जर आयुष्यात चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देवाचा धावा करणं हे कधीही योग्य। अजित पवार यांनी आज पहाटे हिंजवडीमध्ये दाखल होत पाहणी केली आहे। रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांसंदर्भात ते आक्रमक झाले होते। मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान दादांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना चांगलंच फटकारलं। हिंजवडी IT पार्क बंगळुरू आणि हैदराबादला चाललं असं म्हणत अजित पवार यांनी सरपंचाला चांगलंच सुनावलं आहे। पुण्यात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात हिंजवडीतील IT पार्कचं वॉटर पार्क झाल्यानं टीकेची झोड उठली होती। अजित पवार यांनी आज पहाटे 6 वाजताच हिंजवडीत दाखल होत पाहणी केली। रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाले होते। यावेळी दादांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनाही चांगलंच झापलंय।
आपलं वाटोळ झालं, आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. यावेळी अजित पवार यांनी विकासकालाही झापलं. हिंजवडी परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळे पाणी तुंबण्याची समस्या होत असल्याचं सांगत बस पाण्यात गेल्याची आठवण देखील दादांनी करून दिली. बघितलं बसेस किती पाण्यात गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार. बदनामी आमच्या राज्याचं. बघितलं बसेस किती पाण्यात गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार. बदनामी आमच्या राज्याचं. हिंजवडीत नेमक्या समस्या काय आहेत? पावसाळ्यात हिंजवडीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. ओढे आणि नाले बुजवल्यानं रस्त्यांवर 4 ते 5 फूट पाणी साचतं. रस्त्यांचे अर्धवट बांधकाम आणि मेट्रो कामांमुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. नाले आणि ओढ्यांवर अनधिकृत बांधकामं आहेत. ओढ्यांवर अनधिकृत भाजी मंडई आणि रस्त्यांवर अतिक्रमणं आहेत. पायाभूत सुविधा, वीज, पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक IT कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादेत स्थलांतर होत आहेत. आपला हिंजवडी आणि तो सगळा IT चा परिसर आहे. त्या पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि ती बाब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक घेतली. दर 8-10 दिवसाला तिथं चक्कर मारायची. ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या. एकतर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये गेले कित्येक महिने मी स्वतः हिंजवडीचा किती फॉलोअप करते. मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करून आंदोलन केलं, विनंती केली, सगळं करून झालं. उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते, याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. पण आता रिझल्ट द्या. गावकऱ्यांनी मात्र आपल्याला विचारात न घेताच हिंजवडी आणि परिसरात विकास होत असल्याचं म्हटलंय. रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली घरांवर वरवंटा फिरणार असेल तर आंदोलन करू असा इशाराही गावकऱ्यांनी दिलाय. तर दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र विकास कामांच्या कुणी आड आलं तर थेट 353 दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. की जो तुम्ही TDR देणार आहे तो नुसतं देऊ म्हणताय, परंतु ज्या वेळेस तुम्ही आमच्याकडनं ताबा घेताय त्यावेळेस आम्हाला तुम्ही TDRची सर्टिफिकेट आम्हाला द्यायला पाहिजे. आज TDR सर्टिफिकेट द्या आणि आत्ता ताबा घ्या ही. आणि 2000 जर असं झालं नाही तर आम्हाला पुन्हा परत शासनाने आमची कळकळीची विनंती आहे की परत 2006ची पुनरावृत्ती करायला लावू नये. आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल, कुणीही असलं. अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करा म्हटलं. बाकीचं कुणाचं ठेवायचं पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा माझं ते करा असं सुरू होईल. ते आपल्याला होऊन द्यायचं नाही. एकदा संपूर्ण कामच करून टाकायचं. एकनाथ खडसे यांची गिरीश महाजन यांना 3 चॅलेंजेस. यामध्ये महाजन यांचं वारंवार महिलांच्या संदर्भात नाव काय येतं असा सवाल खडसेंनी केला. प्रफुल्ल लोढाच माझ्याकडे पुरावे आहेत, बटण दाबलं तर तहेलका माजेल असं खडसे म्हणाले. माझ्या मुलाच्या मृत्यू संदर्भात CBI चौकशी करा असं आव्हान देखील खडसे यांनी दिलंय. प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा अशी मागणी खडसेंनी केली आहे. एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांना 3 चॅलेंज दिली. या चॅलेंजमध्ये हनी ट्रॅपचा उल्लेख करत खडसेंनी प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा, गिरीश महाजन यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा आणि स्वतः खडसेंच्या मुलाच्या आत्महत्येची CBI चौकशी करा अशी 3 चॅलेंजेस महाजन यांना दिली आहेत. सरकार हा प्रकार करताय ते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे. म्हणून काल जे आमच्या खोडपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो
की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल. माझे 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली. आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाबोधा आव्हान मी स्वीकारलं, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. हो न्याय द्या, पाणी का पाणी दूध का दूध. सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथाभाऊवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर. मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा. गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा. मी राजकारणातून निवृत्त होईल. गेल्या 2 दिवसात 2 पत्रकार परिषदांमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये महाजन विरुद्ध खडसे असा वाद पेटलाय. कराड प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाल्यास धनंजय मुंडेंना संधी देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. कृषी खात्यामधल्या घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना उच्च न्यायालयानं क्लीन चिट दिली. त्यानंतर अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्री होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत. कथित कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडेंना हायकोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. दरम्यान धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी विभागाची खरेदी ही नियमानुसारच झाल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचेही संकेत दिलेत. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं, त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली. ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो. फौजदार सुद्धा त्यांचेच आणि न्यायालय सुद्धा त्यांचीच आणि चौकशी समित्याही त्यांच्याच आहे. त्याच्यामुळे कोणाला क्लीन चिट दिलेले आहेत मिळणार आहे हे आधीच ठरलेलं असतं. धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देण्याचं काम कोण करत आहे मला माहीत नाही. सरकार कोणाचं आहे? ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे. इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं एवढी घाई काय झाली अजित पवारांना? अजून वाल्मिक कराडचं आणि धनंजय मुंडेचं नातं आणि मैत्री हे अनेक वर्षांपासून आहे हे सगळ्यांना तिथं माहिती आहे. आणि वाल्मिक कराडचा विषय अजून संपलेला नाही, कारण का संतोष देशमुखला तिथं न्याय मिळालेला नाही. त्याच्याचबरोबर महादेव मुंडेचं प्रकरण आता पुढे येत आहे. त्यामुळे अजितदादा फक्त एका कुठल्या तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या बाबतीत बोलले असले तरी हे 2 महत्त्वाची प्रकरणं ज्याच्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला ते अजून संपलेलं नाही. त्यामुळे घाई गडबडीने अजितदादांनी चुकून का होईना तिथं स्टेटमेंट दिलंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. महादेव मुंडे याचा सुद्धा खून झालेला आहे. ती माऊली 2 वर्षापासून अपेक्षा करते न्यायाची. प्रकरण तिथे दाबलं गेलं हे सिद्ध झाल्यानंतर परत आता आपण अपेक्षा त्या लोकांची कशी सरकारमध्ये करता मला कळत नाही. जे सरकार न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत नसेल तर मला वाटतं की परत पवित्र करून जर मंत्रिमंडळात घेणार असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. जरी तुमच्याकडे चांगले लोक नाही आहे तो तुम्ही तुमचा पक्ष बंद करून टाका आणि चांगल्या लोकांना तुम्ही मंत्रिपद द्या. आणि जरी तुम्हाला पालकमंत्री असताना तुम्हाला जरी बीडची जनताचे ज्ञानेश्वरी मुंडे ताईचे, करुणा मुंडेचे परिवारचे आणि संतोष देशमुखचे परिवारचे जरी तुम्हाला दुःख दिसत नाही तर तुम्ही एकच करा, आम्ही सगळ्यांना तुम्ही विष पाजा, नंतर तुम्ही धनंजय मुंडेला मंत्री द्या. तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही हा अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. याशिवाय धनंजय मुंडे प्रकरणात भ्रष्टाचाराचा अँगल न्यायालयात मांडलाच गेला नाही असा दावा अंजली दमानी यांनी केलाय. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज असल्याचंही दमानिया म्हणाल्या. पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः अजितदादा ठरवतील. मला असले जे डायलॉग कोणी मारले ना, सत्यमेव जयते सारखा डायलॉग धनंजय मुंडेच्या तोंडून या जन्मी म्हणजे त्यांना तो शोभत नाही, त्यांनी तो मारू नये. याचिकाकर्त्यांचं फेल्युअर आणि सरकारी वकिलांनी केलेला घोळ, त्यांनी जी मांडणी केली ही चुकीची केली न्यायालयापुढे, म्हणून आज ही ऑर्डर आली आहे. ही कुठल्याही प्रकारची क्लीन चिट नाही, कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल त्याचा तपास झालेला नाही. धनंजय मुंडेंना फार खुश होण्याची गरज नाही. लवकरच ही चॅलेंज करण्याची प्रक्रिया मी स्वतः सुरू करणार आहे. तर माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय.
समन्वयामधून उत्तम काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ या वादावर अखेर पडदा पडल्याचं बोललं जात आहे. महायुतीत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमधला वाद आता चव्हाट्यावर आलाय. सामाजिक न्याय विभागाच्या बैठकांवरून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर रंगलंय. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर नाराजी व्यक्त करत संजय शिरसाटांनी खुलं पत्र लिहिलंय. तर शिरसाटांच्या या पत्राला माधुरी मिसाळ यांनी सुद्धा पत्रानंच उत्तर दिलंय. मला वाटप करण्यात आलेल्या विषयाची बैठक लावून आपण अधिकाऱ्यांना निर्देश देत आहात. बैठक घेण्यापूर्वी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. माझ्याकडील विषयांसंदर्भात बैठक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणं संयुक्तिक असेल असं पत्र शिरसाटांनी लिहिलंय. तर याला माधुरी मिसाळ यांनीही उत्तर दिलंय. राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा अधिकार आहे. मी घेतलेल्या बैठकीत निर्णय किंवा निर्देश दिलेले नाहीत. निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल सूचना किंवा निर्देश देण्यात गैर नाही अशी माझी धारणा आहे. मी कुठले निर्णय घेतले असल्यास उदाहरण द्यावं. आपण अधिकारांचं वाटप करताना मुख्यमंत्र्यांच्या संमतीची गरज असताना तशी संमती घेतली नाही. दरम्यान आढावा बैठकीसाठी पूर्व परवानगीची गरज आहे का याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मत मागवलं आहे असं उत्तर माधुरी मिसाळ यांनी दिलंय. नाही, आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही. आता मी गावाकडे चाललोय. नाही, आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही. आता मी गावाकडे चाललोय. माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता. काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येत नाही. तर ही स्टेप आहेत. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल, घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती. राज्यभरामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस पडतोय. पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. पुण्यातील मेहकर तालुक्यामध्ये काच नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं. शेतातनं घरी परतणाऱ्या या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात अडकला होता. मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यामधील सर्व ओढे दुधडीवरून वाहत आहेत. इगतपुरी खैरेवाडीमध्ये रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास होतोय. रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. अंबा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, अनुस्कुरा, कोल्हापूर या मार्गावर पाणी आलंय. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय झालंय. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय.